तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। राज्यातील महिलांना राज्य शासनाने अर्ध्या तिकिटाची सुविधा घोषित केली आहे। त्यामुळे कोणत्याही वयातील महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये अर्धे तिकीट लागते। प्रवासामध्ये महिलांसोबत आधार कार्ड असताना त्यासाठी वेगळ्या ओळखपत्राची आवश्यकता काय, असा सवाल उपस्थित करत जळगाव जामोद काँग्रेसच्या वतीने तहसीलदारामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे। शासनाकडून महिलांना प्रवासामध्ये 50% सवलत दिली जात असताना महिलांना यासाठी स्मार्ट कार्ड काढण्याची सक्ती करून उगाच 199 रुपयांचा भुर्दंड का दिला जात आहे, असा सवाल या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे। ही स्मार्ट कार्ड योजना रद्द करून सरसकट पूर्वीप्रमाणेच महिलांना आधार कार्डच्या आधारे अर्धे तिकिटाची सुविधा देण्यात यावी व सामान्य जनतेची शासनामार्फत होत असलेली लूट थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा याद्वारे देण्यात आला आहे। त्याचसोबत सद्यस्थितीत राज्यामध्ये घरगुती सिलेंडरचा तुटवडा जाणवत असून सिलेंडरच्या किमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। काँग्रेसच्या आंदोलनास जळगाव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला होता। यावेळी काँग्रेस ज्येष्ठ नेत्या स्वातीताई वाकेकर, काँग्रेस ज्येष्ठ नेते अविनाश उमरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष भाऊराव भालेराव, ॲडव्होकेट संदीप मानकर, नगरसेविका मीनाताई सातव, बाबूभाई जमदार, ॲडव्होकेट रतन इंगळे यांच्यासह वंचितचे रतन नाईक, विजय तायडे, ॲडव्होकेट संदीप उगले, देवानंद दामोदर यांच्यासह काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के, जळगाव। या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। आज सर्वसामान्य महिला वर्ग असतील किंवा आज जनता असेल, या महागाईनं होरपळत आहे। कुठेतरी सर्वसामान्य महिलांचा जो घरगुती गॅस आहे तो याची जी दरवाढ या भाजपच्या सरकारनं केला आहे, त्याचा आम्ही सर्वप्रथम महिला भगिनी आणि पक्षाच्या वतीनं निषेध करतो आहे की सर्वसामान्य महिला या त्यांचं जे घराचं जे व्यवस्थापन पाहतात त्याच्यामध्ये ज्या दैनंदिन वस्तू लागतात त्या प्रत्येक गोष्टी आज महागत आहेत आणि त्याच्यामध्ये या सरकारनं ही जी अवाजवी दरवाढ आमच्या गॅसवर केलेली आहे, त्यामुळे सर्वच महिलांचा आर्थिक बजेट कोलमडला आहे। या सरकारनं महिलांच्या बाजूने उभा आहे, सर्वसामान्यांच्या बाजूने आहे, पण यांचे जे काही निर्णय आहेत, जे आर्थिक बजेट आहे ते सरकारचं कुठेतरी या सर्वसामान्य महिलांचं कमरड मोडत आहे। म्हणून ही दरवाढ यांनी रद्द करावी आणि तातडीनं शासन निर्णय काढून त्याच्यामध्ये सवलत ही देत आमच्या महिलांना सर्वांना त्यांनी दिलासा द्यावा, ही विनंती करण्यासाठी आणि या दरवाढीचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो। रद्द करा। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा वंचित बहुजन आघाडीचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारने जी गॅस दरवाढ केली आहे त्या विरोधात आम्ही सदरची गॅस दरवाढ मागे घ्यावी शासनाने, यासाठी माननीय तहसीलदार यांच्या मार्फत शासनाकडे निवेदन देत आहे। आजच्या ह्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष देवाभाऊ दामोदर यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि ते या आंदोलनात सहभागी सुद्धा झालेले आहेत। आजच्या या गॅस दरवाढीच्या बाबतीत 2026 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा दिला आहे। तो पाठिंबा अशासाठी दिला आहे की या सरकारने, जुमलेबाजी सरकारने प्रत्येक महिन्याला सिलेंडरचे भाव बढतीवर चालू आहे या संदर्भात दिलेला आहे। या ठिकाणचा कास्तकार, या ठिकाणचा शेतमजूर, व्यापारी या सरकारमुळे सर्व हवालदिल झालेला आहे। या सरकारला सबक शिकवायचं जर असेल तर या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर वादी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि या सरकारच्या विरोधामध्ये आपण एक संघ राहून लढाई दिली पाहिजे, एवढं सांगतो, थांबतो। नमस्कार, जय हिंद। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी गॅसचे दरवाढ कमी झाले पाहिजे आणि महिलांना जी स्मार्ट कार्डची योजना लागलेली आहे शासनाने जबरदस्तीने, तिचा निषेध करण्यासाठी आम्ही शासनाकडे एक निवेदन देत आहोत की ह्या दोन्ही अटी आमच्या तुम्ही मान्य करा की गॅस वाढ रद्द करा आणि स्मार्ट कार्डची सुद्धा अट रद्द करा। तुम्हाला माहिती आहे की या भारतातल्या जनतेने भाजप सरकारला पूर्णतः ओळखलेलं आहे की भाजपचं सरकार हे तोंडी सरकार आहे।
काँग्रेसचं शासन असताना भाजप सरकारने आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की आमची सत्ता जर या देशामध्ये आली तर आम्ही गॅसचे दरही निम्मे करू. परंतु आता एक लक्षात यायला लागलं की भाजप सरकार कधीही दिलेलं आश्वासन पूर्ण करत नाही. त्यांनी गॅसची वाढ कमी तर केलीच नाही, उलट आता जास्त वाढवायला ते लागलेले आहे. आणि स्मार्ट कार्डच्या प्रति जर बोलायचं झालं तर महिलांना त्यांनी तिकिटाची म्हणजे हाफ तिकीट त्यांनी केलं होतं. परंतु आता त्या एक स्मार्ट कार्डची अशी अट लागली की जे सामान्य महिलांना काय त्या गोष्टीचा त्रास होतो, ही एसटीने प्रवास करणारी एक सामान्य महिला आहे, शेतकरी कुटुंबाची हिला विचार. नमस्कार. महाराष्ट्र एस.टी. महामंडळाने जी हाफ तिकीटची योजना होती ती अत्यंत व्यवस्थित होती. परंतु आता हे स्मार्ट कार्ड काढणे म्हणजे एक सर्वसामान्य जनतेला किंवा स्त्रियांना हा एक प्रकारचा फटकाच आहे. कारण की ते काढण्यासाठी किती प्रॉब्लेम्स येतात. तिथे जाणे, त्या लाईनमध्ये उभे राहणे एक सर्वसामान्य स्त्री करू शकते, पण जे वयस्कर आहे किंवा जे अत्यंत कामामध्ये व्यस्त असतात त्यांना तो वेळ सोडून ती घरचं कामं सोडून तिथे जाऊन तिथे एका दिवसात ती गोष्ट होणे शक्य नाही आहे. कारण की त्याला तो वेळ द्यावा लागतो, ती प्रोसिजर व्हायला तेवढा वेळ लागतो. पण एक दिवस 2 दिवस असं ते काढण्यासाठी प्रॉब्लेम्स येत आहे. शेतकरी शेताची कामं सोडून या गोष्टींमध्ये कसे लागणार आहेत, त्यांना पण त्या अडचणी येतात. त्याच्यामुळे शासनाने हे किंवा एस.टी. महामंडळाच्या वतीने मी सांगते आहे की हे जे पहिली योजना होती तीच एकदम व्यवस्थित होती. आधार कार्ड आज प्रत्येक ठिकाणी आधार कार्डवरच सगळ्या गोष्टी शक्य आहे. मग हे स्मार्ट कार्ड कशासाठी, याची काही गरज नाही असं सर्वांनाच वाटते आणि तेच योग्य आहे. त्याच्यामुळे आधार कार्डवर जे अर्ध्या तिकिटाची योजना होती तीच राहावी. ह्या स्मार्ट कार्डचा एक विनाकारणचा खर्च आहे तो प्रत्येकालाच परवडण्यासारखा नाही.